जय हिंद मित्रांनो, आपल्या टिप चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शिक्षक भरतीसाठी एक अत्यंत महत्त्वाची गुड न्यूज आहे, ती महत्त्वाची गुड न्यूज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। ती गुड न्यूज नेमकी काय आहे तर आंतरजिल्हा बदलीची काय महत्त्वाचा टप्पा होता, शिक्षक भरतीची जाहिरात येण्याच्या पूर्वी तो टप्पा आता पूर्ण झालेला आहे। काय आहे त्या संदर्भामधली अपडेट, आता जाहिरात कधीपर्यंत येऊ शकते, किती जागांची येऊ शकते, सध्याच्या घडीला जी काही सिच्युएशन आहे भरतीच्या संदर्भामधली ती एक्झॅक्टली काय आहे, त्याविषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल सबस्क्राइब करा, साइडचा जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। चला तर मित्रांनो, बघूया ती आनंदाची न्यूज। मित्रांनो, मागच्या काही दिवसांपासून जे आहे आपल्याला वारंवार अशा प्रकारची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मिळत होती की उद्यापर्यंत बदली होणार आहे, उद्यापर्यंत बदली होणार आहे। आता खऱ्या अर्थाने आपण देखील आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत माहिती प्रोव्हाइड केली होती, परंतु खऱ्या अर्थाने काय आहे की ही जी बदलीची जी प्रोसेस होती ती अत्यंत किचकट होती, कारण टेक्निकली सर्व बाबी असल्या कारणाने आणि अर्ज केलेल्या शिक्षकांची संख्या खूप जास्त असल्या कारणाने प्रत्येक शिक्षकाचा जो राऊंड आहे तो घ्यावा लागायचा आणि त्यामुळे जे आहे त्या प्रोसेसला वेळ लागायचा आणि याच्यामध्ये जे आहे केसाबरोबर या ठिकाणी चूक सहन होणार नव्हती। त्यामुळे अधिकारी वर्ग देखील आपल्याला जी माहिती देत होते की ठीक आहे उद्यापर्यंत होऊन जाईल, आपण ती माहिती तुमच्यापर्यंत प्रोव्हाइड करत होतो, परंतु काही गोष्टी ज्या आहेत त्या टेक्निकल इश्यूच्या त्या आपल्या हातात नाही, त्या संबंधित अधिकाऱ्याच्याही हातात नव्हत्या। परंतु फायनली आता झालं गेलं गंगेला मिळालं। आजची जी महत्त्वाची न्यूज ही आहे की आज रात्री 12 वाजल्यापासून बऱ्याच शिक्षक म्हणजे सर्व शिक्षकांना जे आहे बदलीच्या संदर्भामधले जे काही मेल आहेत ते प्राप्त झालेले आहे। ज्या शिक्षकांची आंतरजिल्हा बदलीमध्ये बदली झालेली आहे त्यांनाही मेल प्राप्त झालेले आहे, ज्यांची बदली अनफॉर्च्युनेटली यानं त्या कारणाने म्हणजे समोर वॅकन्सी नसल्या कारणाने किंवा त्यांचा संवर्ग चुकीचा असल्या कारणाने होऊ शकलेली नाही, त्यांना देखील मेल प्राप्त झालेले आहे। म्हणजे आता आपल्या शिक्षक भरतीच्या रस्त्यामध्ये जो सर्वात शेवटचा टप्पा होता की जोपर्यंत बदली होणार नाही तोपर्यंत जाहिरात येणार नाही, तर तो एक महत्त्वाचा टप्पा आजच्या तारखेला आता पार पडलेला आहे। आता ही निश्चितपणाने आनंदाची गोष्ट आहे, कारण काय आहे की आता ज्या वेळेस शिक्षकांच्या बदल्या झालेल्या आहे त्या बदल्या झालेल्या शिक्षकांची संपूर्ण यादी त्या जिल्ह्याच्या सीओच्या लॉग इनला येऊन पडलेली आहे। आता त्या ठिकाणी काय होणार आहे की त्यांचा जो रोस्टर आहे ऑलरेडी त्यांनी तपासून घेतलेला मावककडून, त्या रोस्टरमध्ये काही प्रमाणावरती चेंजेस होणार आहे, कारण साहजिक आहे या जिल्ह्यामधले काही शिक्षक दुसऱ्या जिल्ह्यामध्ये गेले, दुसऱ्या जिल्ह्यामधले काही शिक्षक या जिल्ह्यामध्ये आले, म्हणजे काय झालेलं आहे या ठिकाणी बिंदूची अदलाबदल झालेली आहे आणि बिंदूची अदलाबदल झालेली असल्या कारणाने आता तो जो रोस्टर आहे तो रिव्हेरिफाय किंवा पुन्हा एकदा ॲनालिसिस करणं आवश्यक असणार आहे। काळजी करू नका, पूर्ण महाराष्ट्रामध्ये जेवढ्या जागा रिक्त आहेत त्या रिक्त जागांमध्ये काहीच फरक पडणार नाही, फरक अजिबात पडणार नाही। एकूण जागांचा आकडा सेम तोच राहील, फक्त जे आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये जो रिक्त जागांचा आकडा आहे, मग एकूण आकडा असेल किंवा कॅटेगरीचा आकडा असेल तो निश्चितपणाने वाढलेला असणार आहे, परंतु एकूण कॅटेगरीचाही जो आकडा आहे तो सेम टू सेम जैसे थेच राहणार आहे। उदाहरणार्थ म्हणून समजा जर का या ठिकाणी आमच्या परभणी जिल्ह्यामध्ये जर ओबीसीचे 10 जागा रिक्त होत्या, आता इथून जे आहे 2 शिक्षक ओबीसीचे जालन्याला गेले आणि जालन्यामधून किंवा समजा औरंगाबादमधून जे आहे 5 शिक्षक ओबीसीचे इकडे आले, तर आता त्यात सर्वांचं कॅल्क्युलेशन केलं जाईल आणि ओबीसीचे ज्या जागा कमी जास्त झालेल्या आहेत या जिल्ह्यामधल्या त्या ठिकाणी मेन्शन केल्या जातील। आता या प्रोसेसला किमान 3 ते 4 दिवसांचा कालावधी लागू शकतो, कारण त्यांना ॲनालिसिस करावं लागणार आहे। एक समाधानकारक आणि आनंदाची गोष्ट ही आपण सांगू शकतो की हे जे रोस्टर आहे मावककडून व्हेरीफाय करून घेण्याची आवश्यकता नाही, तर हे जे रोस्टर आहे आता जे काही रिव्हेरिफिकेशन आपण म्हणूया किंवा ॲनालिसिस म्हणूया आपण त्याला, तर ते ॲनालिसिस करण्याकरिता त्यांच्या स्वतःच्याच कॅबिनला ते करू शकतात, कारण त्यांच्याकडे संपूर्ण डेटा आहे, किती शिक्षक गेले, कोणत्या कॅटेगरीचे गेले, किती शिक्षक आपल्याकडे आले आणि कोणत्या कॅटेगरीचे आलेले आहेत, कारण हे सर्व प्राथमिकचे आहे, त्याच्यामुळे विषयांचा त्याच्यामध्ये संबंध नाही, कारण बदली झालेल्या शिक्षकांमध्ये विषय शिक्षकांचा समावेश नसतो, ही एक गोष्ट लक्षात घ्या। प्राथमिक शिक्षकांची बदली होते म्हणजे 1 ते 5च्या वर्गांची।
हे तर झालं अनालिसिस करायचं 3 ते 4 दिवसांमध्ये, आणि बाकी राहते गोष्ट मग त्यानंतर जाहिराती अपलोड करणं चालू होणार आहे. आता काही जिल्हा परिषद अशा आहेत महाराष्ट्रामधल्या की ज्या फार ऍक्टिव्ह आहेत, त्यांना अनालिसिस करायला हार्डली 1 ते 2 दिवस लागतील आणि 2 दिवसाच्या नंतर ते लगेच जे आहे जाहिरात अपलोड करतील. काही जिल्हा परिषद अशा आहेत की जे जराशा सुस्त आहे, त्यांना जे आहे 3-4 दिवस लागू शकतात. कारण आपल्याकडे एक जिल्हा परिषद नाही, आपण 36 जिल्ह्यांचा कारभार या ठिकाणी पाहतो आहे. आपण पाहतो म्हणजे आयुक्त कार्यालयाच्या वतीने पाहिल्या जाते. म्हणजे 36 जिल्ह्यामध्ये आहे, काही जिल्ह्यांचं कमी जास्त मागे पुढे होऊ शकतं, पण साधारणपणाने आपण असं गृहीत धरून चालूया की 4 ते 5 दिवसांचा कालावधी यांना जे आहे संपूर्ण अनालिसिस करण्यासाठी लागू शकतं. त्यानंतर जाहिरात त्यांना अपलोड करून द्यायची आहे आपल्या आपल्या लॉग इन वरून. जाहिरात अपलोड करून देणं हे एका दिवसांचं काम आहे. एका दिवसाचंही मी मोठी गोष्ट सांगतो आहे, कारण मी स्वतः हे काम केलेलं आहे की या ठिकाणी जे आहे मित्रांनो 2 ते 3 तास हार्डली खूप झालेले आहे जाहिरात अपलोड करण्यासाठी. कारण आपल्या समोर रोस्टर असतं, त्या सगळ्या गोष्टी पाहून आपल्याला या ठिकाणी मेन्शन करायचं आहे. खाजगी संस्थांमध्ये देखील सेम प्रोसेस आहे, ज्याचा मी तुम्हाला मगाशी उल्लेख केलेला आहे की मी स्वतः केलेला आहे. तर खाजगी संस्थांच्या ज्या जाहिराती आहेत त्या अपलोड करायला हार्डली 1 तास लागतो आहे. त्यामुळे फार जास्त कालावधी याला लागणार नाही. जेव्हा या जाहिराती अपलोड होतील, 1-2 दिवस आपण जाहिरातीसाठी धरूया, म्हणजे 4 दिवस आपण अनालिसिससाठी आणि 2 दिवस जाहिराती अपलोडसाठी, म्हणजे जवळपास आपल्याकडे 6 दिवसांचा कालावधी आहे. म्हणजे आपण जी शक्यता व्यक्त करतो आहे की मोस्ट पॉसिबल आहे की जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये या ठिकाणी आपल्याला पवित्र पोर्टलला जाहिरात पाहायला मिळू शकते. तर ती शक्यता आता निश्चितपणाने वाढलेली आहे. त्यामध्ये जे आहे सत्यता आपल्याला दिसून येते आहे. आणि एक चांगली गोष्ट ही देखील आहे की हे तर राहिली गोष्ट जिल्हा परिषदांची, परंतु सध्या जो मध्यंतरीचा काळ आहे, शांततेचा काळ आहे, या शांततेच्या काळामध्ये बऱ्याच नगर परिषद, नगरपालिका, महानगरपालिका यांच्या जाहिराती देखील अपलोड करणं पवित्र पोर्टलला सुरू आहे. त्यामुळे त्या देखील जागा आपल्याला बऱ्यापैकी पवित्र पोर्टलला पाहायला मिळणार आहे. सध्याच्या घडीला जर बघितलं ना आपण रिअलमध्ये, तर ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत जिल्हा परिषद सोडून, तर त्यांच्यामध्ये जवळपास 11,000 जागा रिक्त असल्याची माहिती आपल्यापर्यंत मिळालेली आहे. 11,000 म्हणजे नगरपालिका, महानगरपालिका, कटक मंडळे यांच्यामध्ये 11,000 जागा रिक्त आहेत. परंतु त्यापैकी बऱ्याचशा जागा या येणार नाहीत असं दिसत आहे. कारण त्यांच्यामध्ये पाहिजे त्या प्रमाणावरती जनजागृती अजून झालेली नाही, किंवा आयुक्त कार्यालयाच्या वतीने त्यांना पाहिजे त्या प्रमाणावरती या ठिकाणी आदेश देण्यात आलेले नाही. म्हणजे एक सक्तीचा आदेश ज्याला आपण म्हणतो त्या पद्धतीने. त्यामुळे त्या जागा थोड्याशा कमीच येताना आपल्याला दिसत आहे. जर का 3-3,500 जागापर्यंत त्या आल्या तर आपल्याला आश्चर्य वाटायला नको, कारण जागा त्याच्यामध्ये जे आहे कमी दिसत आहे. जर आता या 3-4-5 दिवसांमध्ये जर का त्यांच्यावर प्रेशर आणलं आणि त्यांनी जास्त जागा दिल्या, तर ते आपल्या सर्वांसाठी निश्चितपणाने आनंदाची गोष्ट असणार आहे. राहते आहे दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा की हा जो सध्या मध्यंतरीचा काळ आहे, या काळामध्ये ज्या प्रायव्हेट सोसायटीज आहेत, त्या प्रायव्हेट सोसायटीच्या देखील जाहिराती अपलोड होणं चालू आहे. बऱ्याचशा संस्था मी बघतो आहे की ज्यांचं रोस्टर कंप्लीट झालेलं आहे, ते आपले लॉग इन करून या ठिकाणी जाहिराती अपलोड करताना दिसत आहेत. त्यामुळे खाजगी संस्थांच्या जागा देखील आपल्याला बऱ्यापैकी पोर्टलला पाहायला मिळू शकतील. कारण आजच्या घडीला जर आपण ढोबळमानाने विचार केला तर जवळपास 15,000 जागा आपल्याला प्रायव्हेट सोसायटीच्या या ठिकाणी दिसून येतात. परंतु त्यापैकी आता किती जागा अपलोड होऊ शकतात येणाऱ्या आठवड्याभरामध्ये, म्हणजे जिल्हा परिषदेची जाहिरात अपलोड होईपर्यंत, ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आणि त्यावरच एकूण जागांचा आकडा डिपेंड आहे. आता एकूण जागा सांगणं म्हणजे खऱ्या अर्थाने जे आहे समुद्रामध्ये हरवलेली सुई शोधणं असंच आहे. कारण हे कठीण काम आहे. कारण आयत्या वेळी जे आहे किती जागा अपलोड होतात, त्यांना टेक्निकल काय काय इश्यूज येतात, किंवा ग्राउंड लेवलला नेमके त्या ठिकाणी कोणकोणते इश्यूज क्रिएट झालेले आहे, त्या सगळ्या बाबी पाहणं महत्त्वाचं असणार आहे. काही लोकांना माझं बोलणं या ठिकाणी समजत नसेल, परंतु बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत जाहिरात अपलोड करण्याच्या पाठीमागे राहतात. बऱ्याच जणांचे जे आहे त्याच्यावर दावे असतात, किंवा या ठिकाणी जे आहे कंप्लेंट्स असतात. त्यामुळे देखील काही जागा ज्या आहेत मागे पुढे होऊ शकतात. आता एक आनंदाची गोष्ट तुम्हाला आणखी एक ही सांगतो आहे की जसं मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे आंतरजिल्हा बदलीचे जे मेल आहेत संबंधित शिक्षकांना गेलेले आहे, म्हणजे आंतरजिल्हा बदली झालेली आहे म्हणजे फक्त कन्फर्म झालेलं आहे की कोणता शिक्षक कोणत्या जिल्ह्यामध्ये जाणार आहे. परंतु ही जी जाण्याची जी प्रोसेस आहे, ती जाण्याची प्रोसेस जोपर्यंत आपली भरती होणार नाही तोपर्यंत कंप्लीट होणार नाही अशी शक्यता आहे.
कारण साहजिक आहे महाराष्ट्रभरामध्ये शिक्षकांची सध्याच्या घडीला खूप मोठ्या प्रमाणावरती कमतरता आहे आणि जर आता या शिक्षकांना जर का बदली करून दिली तर मग त्या शाळांना कोण शिकवणार हा एक प्रश्न आहे। त्यामुळे मॅक्झिमम पॉसिबिलिटी आहे जेव्हा आपल्या अभियोग्यताधारकांची जॉईनिंग होईल त्यावेळेस या शिक्षकांना कार्यमुक्तीचा आदेश मिळेल। कार्यमुक्तीचा आदेश म्हणजे स्वतःची शाळा सोडून ज्या ठिकाणी त्यांची बदली झालेली आहे त्या ठिकाणी जाण्याचा त्यांना आदेश दिला जाऊ शकतो। म्हणजे एक चांगली गोष्ट ही आहे की आता ज्या शिक्षकांची बदली झालेली असेल, आता एकूण आकडा अजून आपल्याला समजलेला नाही, लवकरच आपल्याला तो आकडा समजेल की किती शिक्षक आहे ज्यांना की बदली सक्सेसफुल झाल्याचा मेल आलेला आहे। तर तेवढे शिक्षकांची निश्चितपणाने एक आपल्या पाठीमागे शुभेच्छा असेल की बाबा तुमची भरती लवकरात लवकर व्हावं, कारण तुमची भरती झाली म्हणजे आमची बदली करण्याचा जो मार्ग आहे तो मोकळा झालेला आहे। फक्त आता त्यांना कन्फर्मेशन मिळालेलं आहे की आमची बदली ही झालेली आहे। त्यामुळे हे शिक्षक निश्चितपणाने आपल्या अभियोग्यताधारकांसाठी शिक्षक भरती लवकरात लवकर व्हावी म्हणून पाठपुरावा करणार आहे। ती देखील आपल्यासाठी एक निश्चितपणाने आनंदाची गोष्ट आहे। आता आपण अपेक्षा व्यक्त करूया मित्रांनो की या 4-5 दिवसांच्या कालावधीमध्ये जास्तीत जास्त संस्था असेल, मग संस्था 1ली ते 12वीची असेल, नगर परिषद, महानगरपालिका, नगरपालिका किंवा जिल्हा परिषद तर आहेच आहे, त्यांच्याकडचा संपूर्ण जो काही वॅकन्सीचा डेटा आहे तो लवकरात लवकर अपलोड करावा आणि जास्तीत जास्त जागांची जी जाहिरात आहे ती पवित्र पोर्टलला पाहायला मिळो। ज्या पद्धतीने आपले शिक्षण मंत्री म्हणतात की 30,000 तरी जागा, किमान 30,000 जागा आपल्याला जर का मिळाल्या तर निश्चितपणाने मित्रांनो 30,000 कुटुंब या ठिकाणी जे आहे कायमस्वरूपी चिंतामुक्त होणार आहे, ज्यांना आपल्या हक्काची नोकरी मिळणार आहे। तर मित्रांनो ही आहे आजच्या घडीला सर्वात महत्त्वाची आणि गुड न्यूज। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर निश्चितपणाने व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या इतर अभियोग्यताधारकांपर्यंत देखील ही गुड न्यूज फॉरवर्ड करायला विसरू नका।